काकांच्या गप्पा गोष्टी चालायच्या, कधी येईल माझा भगवान. पण त्या सभेमध्ये विदुर काका गेले होते. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश, गोड कथा आहे मायबाप, लक्ष द्या रे, ऐका रे कथा. भगवंताने म्हणावं, हे उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धव विदुरा घर जावे. विदुराला वाटलं कोण विदुर आहे, मी देवाला आमंत्रण दिलं नाही. कारण देव विदुराच्या घरी ज्यावेळेस गेले होते आमंत्रण नव्हतं, बिना आमंत्रणाचे गेले होते. देवाला आमंत्रण लागत नाही माई. उद्धवा अरे चल, आपल्याला विदुरा घरचं आमंत्रण आहे. दुर्योधन सांगितलं कोणाचं आमंत्रण? विदुराचं. हो मला भोजन आहे तिथे. विदुर काका म्हणले कृष्णाला मी कधी पत्रिका दिली नाही, कृष्णाला मी कधी आमंत्रण दिले नाही, आणि भर हजारो लाखो समाजामध्ये माझा कृष्ण सांगतोय की मला विदुराच्या घरी जायचं. देव खोटं बोलत नाही. विदुर काका तिथून सटकले. आपल्या जंगलातल्या झोपडीजवळ आले ना विदुर, आणि सांगतात, हे सुरभा, हे सुरभा लवकर बाहेर आहे का सुरभा? अगं सुरभा लवकर बाहेर आहे, लवकर बाहेर. सुरभा म्हणजे काय झालं तुम्हाला वेळेसारखं, काय करताय तुम्ही, झालं काय? अगं सुरभा काय सांगावं तुला, काय सांगावं सुरभा, तुला जर सांगितलं ना सुरभा, खरं 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 तू उड्या मारशील, उड्या मारशील. हा आनंद तुझ्या गगनात मावणार नाही. सुरभा काय सांगावं, काय सांगावं? अहो काय झालं मला सांगा ना, काय झालं मला सांगा ना. अगं सुरभा वेडी उशीर सांगितलं तर, पागल उशीर सुरभा सांगितलं तर, सांगा ना लवकर. विदुर काका म्हणतात, सुरभा हे सुरभा, अगं 12 वर्षापासून ज्याची तू आराधना करतेस ना, 12 वर्षापासून कंदमुळे खाऊन ज्याचं नाम घेते ना, 12 वर्षापासून ज्याचं भजन करून तू नाचते ना सुरभा, ज्याची वाट पाहते तो तुझा द्वारकाधीश कृष्ण कने आपल्या घरी येऊ लागला. सुरभा आपल्या घरी येऊ लागला. अरे सुरभेला एवढा आनंद झाला, वेडी बावळी झाली सुरभा. काही करत नव्हतं सुरभेला. एवढी आनंदी सुरभा झाली, वेड्यासारखा करू लागली, काही करू लागली सुरभा. विदुर काका म्हणजे सुरभा मला माहिती होतं तुझी अशी अवस्था होणार आहे, पण हे बघ सुरभा कृष्णकडे येणार आहे बरं, लवकर आवरून ठेव, आता येईल तो. आणि तितक्यात माहिती सुरभेला सांगितलं, अगं सुरभा जा आणि आपली कृती आहे ना साफ कर. सुरभेला सांगितलं, जा जा ग, सगळी सारून काढ, स्वच्छ कर. जगाचा मालक आपला कृष्णाकडे आपल्या घरी येणार आहे, आपल्या झोपडीत येणार. सुरभेच्या डोळ्यातले अश्रू थांबायला तयार नाही. सुरभेला काही सुचत नव्हतं. माझा कान्हा, माझा कृष्ण, माझा कुणवा येणार. मायबाप काय अवस्था आहे त्या सुरभेची. तितक्यात विदुर काकाने सांगितलं, सुरभा देव आल्या आल्या काहीतरी खायला मागणार आहे बरं, मग मी गावात जातो, जंगलामध्ये जातो, काहीतरी फळं आणतो ग मागून देवासाठी. विदुर काका जंगलामध्ये गेले. तितक्यात सुरभा आपल्या घरामध्ये त्या कोठीमध्ये सर्व साफसूफ करत होते. आंघोळ करता करता त्या ठिकाणी सुरभेला त्या झोपडीचं, त्या कोठीचं दार लावायचं लक्षातच नाही. भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी सुरभेच्या त्या कोठीजवळ आले. भगवान श्रीकृष्ण दार वाजायचं, पण सुरभेला आठवणच नाही दार लावायचं, वेडी झाली होती. अचानक दार उघडला गेलं आणि सुरभा आंघोळ करत होती. माझ्या भगवान श्रीकृष्णाने आपला पितांबर सुरभेकर फेकला. तो पितांबर सुरभेच्या अंगावर फेकला. सुरभेने देवाकडे पाहिल्यावर भान हरवून गेली. मायबा अरे बघा ना रे, जी 12 वर्षापासून ज्याची वाट पाहते तिची काय अवस्था झाली असेल. अरे जर 1 महिनाभर, 1 वर्ष, 2 वर्ष जर आपल्या आवडीचे पाहुणे जर घरी आले नाही ना, आणि ते जर 10 वर्षानंतर आले तर माणसाला काय करावं कळत नसतं. एवढे बेभान होतं. आणि ज्याची भक्त जी सुलभा आहे तिच्या घरी जगाचा मालक येणारे, काय अवस्था झाली असेल तिची.
कृष्णा, हे कृष्णा, हे कृष्णा, कान्हा द्वारकाधीश, इथं बसा ना, इथं बसा, मी तुम्हाला काहीतरी खायला आणलं. माझ्या देवानं खाली बसावं. तितक्या सुलभ देवाला म्हणते, देवा इथं नका बसू, ही जागा खराब आहे, परत इथून उठावं. माझ्या देवानं त्या जागेने उठावं. दुसरीकडे बसायला सुरुवात करावी, मी सुलभेने तिथूनही देवाला उठावं. देवा, ही जागा मी सारून नाही काढली, साफ नाही केली, इकडे बसा ना. असं करता करता सुलभे म्हणजे, देवा थांबा, मी तुम्हाला पाठ आणते बसायला. मायबाप ऐका ना, चरित्र गोड चरित्र आहे. सुलभेने देवाला पाठ आणला, पण मला सांगा सुलभेच्या घरी कशाचा चांगला पाठ आला? त्या पाटाचे पाय मोडके असणारे, फुटका पाठ. सुलभे घाई घाई गेली, सुलभेला कळत नव्हतं. पाठ आणला, देवाला टाकला, पण मायबाप ऐका रे, पाठ टाकला पण बेभान झालेली सुलभ आहे. देवाला सोयीचा पाठ टाकला नाही, उलट पाठ टाकला. त्या ब्रह्मांडाच्या नायकानं बघवणारे तो उलटा पाठ. जगाचा मायबाप रे, सोन्याच्या सिंहासनावर बसणारा मायबाप सुलभेनं टाकलेल्या उलट्या पाठावर बसला, पण पाहिला हे सगळं दृश्य, हे सगळं चरित्र उद्धव पाहत होता. देवा देवा, तो उलटा पाठ, तो मनुष्य देव बसले. देवानं आपल्या काकूकडे पाहिलं. काकू, हो काकू, भूक लागली मला, खूप भूक लागली मला. अहो कुठं द्वारका, कुठं हस्तिनापूर, सकाळपासून काहीच नाही खाल्लं मी. आहे का घरामध्ये काही खायला? देव परीक्षा पाहतो. देवाला माहिती आहे घरात काही नाही, पण तरी सुलभेला म्हणतो, आहे का काका घरामध्ये खायला? माझ्याकडे काहीच नाही. सुलभेला सांगितलं, देवा आणते ना, मी तुम्हाला खायला आणते ना, आणते ना, तुम्ही बसा, मी 2 मिनिटात आले, आत्ता आले. सुलभा आपल्या पाठीमागे गेली आणि सुलभा वेड्यासारखी नुसतं पाहत होते, हात सापडत होती, रडत होती, अश्रू थांबत नव्हते. तिलाही माहिती होतं आपल्या घरात काही नाही, पण देवानं सांगितलं वेड्यासारखी, ह्या कोपऱ्यात बघावं, त्या कोपऱ्यात बघावं, काही सापडलं नाही सुलभेला. माझ्या कृष्णाला भूक लागली, माझ्या कानाला भूक लागली. मायबाप हे पाहत असताना सुलभेच्या हाताला त्या ठिकाणी सडलेली 2 केळी सापडली. तिला सडलेली, काळी घोर पडलेली केळी सापडली. रडता रडता डोळे पुसता पुसता ती केळी घेतली आणि ती केळी घेतली आणि त्या ठिकाणी कृष्ण कन्हैयाकडे त्याचे पळाले. हे द्वारकाधीश, हे कान्हा, हे कान्हा, हे बघ, 2 केळी आणली मी तुला खायला. सुलभा कृष्णाच्या बाजूला बसली, माझा देव उलट्या पाटावर बसलेला आहे. मायबाप लक्ष द्या, काय चरित्र आहे सुलभेचं. ज्यावेळेस सुलभा ही केळ सोलत होती ना, त्या सुलभेनं काय केलं माहितीये का? आतला घर स्वतः खायला सुरुवात केली आणि मला सांगू द्या, देवाच्या समोर बसावा तिनं, केळाची कातडी सोडावी. काय 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 विचित्र त्या ठिकाणी परिस्थिती झाली होती सुलभीची. किती वेळ व्हावं त्या भगवंताकडे. काकडी सोडली आणि सुलभीने त्या बेभान झालेल्या सुलभीनं त्या केळाचा आतला गर स्वतः खावा आणि सडलेली खराब झालेली कातडी त्या जगाच्या मालकाच्या हातात द्यावी. माझ्या भगवंताने बघावं ना काय दिलं सुलभीने. अरे जो सतत 5 पक्वान्न खाणारा तो जगाचा मालक आहे. सडलेली कातडी माझा भगवंताने त्या हातावर पाहिली रे जगाच्या मालकाने, माझ्या कानानं खराब झालेली कातडी. अरे भगवंताने ती कातडी खायला सुरुवात केली. बाय बाबा, किती दयाळू आहे रे तो, किती दयाळू. खराब झालेली कातडी रे, सडलेली कातडी, तोळे झाकले कृष्णाने ती कातडी खात. वाह वाह, क्या बात आहे, काय चव आहे. सुलभेने दुसरं केळ सोडावं, परत तो गर खावा आणि सडलेली अगदी खराब झालेली कातडी भगवंतानी परत हात पसरावे. काकू भूक गेली नाही माझी.
ब्रह्मांडाच्या नायकाने एका भक्ताला भीक मागली. पहिली केळाची कातडी खाली परत माझा भगवान हात करतो रे काकू तसं द्या ना. सुलभेनं परत ते केळाची कातडीच भगवंताच्या हातावर टेकावी. भगवंताने तीच केळाची कातडी मस्त अगदी मजेत खावी. वा 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 क्या बात आहे. विदुर काका हे सुलभा सुलभा अगं सुलभा माझा भगवान येईल ग माझा कृष्ण येईल ग सुलभा. अगं तुझं आवरलं का ग सुलभा. माझ्या कृष्णाला भूक लागली ग सुलभा. माझ्या भगवंताला भूक लागली ग सुलभा. अगं आवरलं का तुझं. मायबा ज्यावेळेस सुलभा जागेवरून उठली आणि उठल्यानंतर दाराकडे गेली. दाराकडे गेल्यानंतर विदुर काका सुलभेला म्हणतात सुलभा ए सुलभा अगं माझा काना ग माझा राजा येईल ग. माझा द्वारकाधीश माझा कृष्ण येईल ग. तुला खूप भूक लागली ग सुलभा. काहीतरी खायला मागेल ग. हे बघ मी त्याच्यासाठी किती फळं आणली बघ ना. आपण त्याला आता खाऊ घालू. चांगली फळं आणली बघ. मी सुलभा लांब गेलो होतो ग त्याच्यासाठी आणण्यासाठी. आता येईल ग सुलभा. तयारी केली का. विदुर काका सारखं बोलत होते सुद्धा विदुर काकाच्या चेहऱ्याकडे वेड्यासारखं पाहत होते रे मायबा. आणि विदुर काकाला बोलू लागले सुलभा तू माझ्याकडे असं का पाहतेस वेड्यासारखं. काय झालं सुलभा तू बोलत का नाही. त्या सुलभेने विदुर काकाकडे पाहिले. अहो कृष्ण येणार नाही तो आलाय तो बसलाय आपल्या घरामध्ये. अरे असं म्हणल्यानंतर सुलभा बाजूला झाली रे. अरे बाजूला झाल्यानंतर देव उलट्या पाटावर बसलेला पाहिला रे विदुर काकाने. आणि देवाच्या हातामध्ये केळाची कातडी पाहिली. आणि देव मजाच केळाची सडलेली कातडी खात असताना विदुर काकाने पिशव्या सोडून दिला. मोठा टाव फोडला. कान्हा पळत गेले विदुर काका. लोटांगण घेतलं मोठ्यानं टाव फोडला. हंबरडा फोडला. रडू लागला. हे कृष्णा हे कान्हा अरे तपश्चर्या करून तू भेटत नाही. आज या दरिंद्राच्या झोपडीत आलाच नाही. तू काय मिळालं तुला. केळाची कातडी खातोस का. केळाची कातडी खातोस. विदुर काकाने त्या ठिकाणी सुलभेकडे पाहिले. सुलभा हे कृष्ण अरे ही सुलभा आहे ना. सुलभा आहे ना. अरे तुझं नाव सांगितलं. ज्यावेळेस कळाला गेला की तू येणार आहे कृष्ण येणार आहे. अरे तेव्हापासून पागल झाली रे कृष्णा. पागल झाली वेडी झाली ही सुलभा. बेभान झाली. तिला काही कळत नव्हतं रे कृष्ण. ती भानावर नाही रे कृष्णा. ती भानावर नाही रे. तुझ्यासारखी वेडी झाली रे कृष्णा. पण तू तर भानावर आहेस ना. तुला उलटा पाठ टाकलेला तुला दिसला नाही का रे कृष्णा. तुझ्या हातामध्ये केळ्याची कातडी दिली कृष्णा तुला दिसली नाही. अरे ती तर भानावर नव्हते रे कृष्णा. आपण तू तर भानावर होत असणार रे माझ्या राजा. हे माझ्या कानात तू तर भानावर होत असणार. सांगायचं ना तिला काकू तुम्ही मला केळ्याची कातडी खायला देतात. माझ्या कृष्णानं विदुर काकाकडे पाहिलं रे मायबाप. आणि विदुर काकाला म्हणतात काका सांगायला आणि ऐकायला दोन व्यक्ती लागतात रे. दोन व्यक्ती लागतात. आज मी सांगू कोणाला सांगणार. अरे त्यावेळेस पासून या सुलभेला तुम्ही माझं नाव सांगितलं होतं ही सुलभा सुलभा राहिलीच नव्हती. अरे सुलभा तर केव्हाच निघून गेली. ही कृष्ण झाली होती मला सांग. ही सुलभा म्हणजे सुलभा केव्हाच गेली होती. ही सुलभा नाही हा कृष्ण आहे. आणि कृष्ण कृष्णाला कसा सांगेल मला सांग. कसा सांगा. एवढंच नाही माय बाप. कृष्णाची भूक थांबली नाही काका. माझी भूक गेली नाही बरं.